विचार. हॅलो हॅलो. आवाज येतोय का? बघ ना मी. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? मी दिसतेय का? लिंकवर सगळ्यांना दिसतं. केले की. माझा आवाज येतोय का? ओम म्हणतो येत आहे आवाज. येतोय? हॅलो, आवाज येतोय का? येतोय आवाज? येस, ओके. मी रत्नावली इंगळे. नमस्कार, जय शिवराय. मी रत्नावली इंगळे, ओनर ऑफ कॅफे यू अँड मी. आज जे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मिस्टर सचिन देसाई आणि चैतन्य इंगळे यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तर आज मी तुम्हाला इथं बिझनेस अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या असू शकतात आणि आत्मनिर्भर कसं बनता आलं पाहिजे आणि महिला सबलीकरण याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर मी ॲक्च्युली आहे कम्प्युटर इंजिनियर, परंतु लग्नानंतर 14 ते 15 वर्ष मी कोणताही बिझनेस केलेला नाही आहे आणि कोणती नोकरी पण नाही केलेली आहे. तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून असं वाटायचं की मी कोणता तरी बिझनेस चालू करावा आणि हे डोक्यात सतत ठेवून मी असा विचार करत होते की कोणता बिझनेस चालू करायचा की आता सध्या मार्केटमध्ये त्याची खूप गरज आहे. आत्ताच्या सध्याच्या तरुण पिढीला टार्गेट करून तरुण पिढीला काय हवं आहे या उद्देशाने मी हा बिझनेस चालू केला आहे. तर सुरुवातीला मला हे सुचत नव्हतं की मी काय करावं. तेव्हा मी हाऊसवाईफ होते. तर त्यानंतर मी माझ्या घराच्या बाजूला एक बोर्ड होता, एक ॲडव्हर्टायझिंग लागली होती की MCADचे वेगवेगळे कोर्सेस तिथं शासनाचे तिथे घेतले जातील म्हणून. मग मी तो कोर्स जॉईन केला. तर त्याच्यामध्ये मला थोडीशी आयडिया आली की नक्की आपण काय केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने MCADमधून माझ्या बिझनेसची पहिली सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी जेव्हा MCADचा 3 ते 4 दिवसांचा कोर्स केला तेव्हा मला कळालं की सध्या नोकरीपेक्षा जास्त बिझनेसची खूप गरज आहे, स्वतःच्या बिझनेसची. एक नोकरी केल्यानंतर तुम्हाला एक ठराविक उत्पन्न आयुष्यभर मिळतं. त्याच्यापेक्षा जर तुम्ही बिझनेसमध्ये गेलात तर तुम्हाला हजारो, लाखो आणि करोडो याच्यामध्ये काहीच अंतर नाही आहे. एवढे तुम्हाला तिथं तुमचं इन्कम होऊ शकतं एका बिझनेसमध्ये. तर हे डोक्यात माझ्या चालूच होतं की मी नक्की काय करायचं आहे. तर अशातच माझी एक मोठी मुलगी आहे. आम्ही नेहमी म्हणायचो की चला आपण हॉटेलमध्ये जाऊयात वगैरे, इकडे तिकडे जाऊयात. तर ती नेहमी मला म्हणायची की नाही मम्मा, आपल्याला हॉटेलमध्ये नाही जायचं आहे, आपल्याला कॅफेमध्ये जायचं आहे. तर मला वाटतं फर्स्ट टाईम एक 4 वर्षापूर्वी मी फर्स्ट टाईम CCDमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर ॲम्बियन्स तर मस्त होताच तिथली, आणि तिथला जो ॲम्बियन्स होता तो मला फार छान वाटत होता. आणि मग तिने तिथं कॉफी ऑर्डर केली. तर तिथं मला वाटतं की आमच्या दोघींच्याच कॉफीचं बिल फक्त 400 रुपये झालं होतं. तर मला सुचत नव्हतं की मला असं
माहीत नव्हतं की 200 रुपयाला तिथे एक कॉफी मिळेल म्हणून त्या CCDमध्ये. मी विचार केला की एवढं जर तिथं रेट आहे, परंतु त्यांचा त्या ब्रँडचा रेट असतो तो. तर आजकालची जी तरुण पिढी आहे, आजची जी मुलं आहेत, ते प्रत्येकजणच ते अफोर्ड नाही करू शकत ना. तर मग काय केलं पाहिजे? तर मग तेव्हा माझ्या डोक्यामध्ये सुरू झालं की येस, आपल्याला आता एक इंडियन ब्रँड तयार केला पाहिजे की तिथे एक चांगला लवेबल ॲम्बियन्स असला पाहिजे, तिथे एक युनिट टेस्ट असेल किंवा आणि हे सगळं असताना त्याच्याचबरोबर ॲफोर्डेबल रेट्स देखील असतील. तर अशा पद्धतीने मी हे सगळं डोक्यात धरून एक कॅफे चालू केला. माझा पहिला कॅफे यू अँड मी या नावाने चिंचवडमध्ये मी माझा पहिला कॅफे सुरू केला. आणि सुरू केल्यानंतर देखील माझ्या डोक्यामध्ये खूप भीती होती, कारण आधी मी कुठला बिझनेस केलेला नव्हता आणि नोकरी पण केली नव्हती. पण फक्त भीती मनामध्ये एक होती की ज्या कॅफेसाठी मी ते शॉप घेतलं होतं, तर त्या शॉपचा रेंट होतं 40,000 आणि तिथं जर समजा 1-2 मुलं जर ॲज अ स्टाफ म्हणून ठेवायचे असतील तर त्यांचे एक 20,000 60,000. तर मला भीती अशी होती की मी हे एवढं अफोर्ड करू शकेल का? जर का नाही बिझनेस झाला तर मी काय करणार? तर या भीतीने मी सुरुवातीला स्वतःच तिथं काम करायला लागले. मी स्वतःच तिथं कुकिंग वगैरे करायला लागले आणि मी आणि माझे हस्बंड दोघांनी मिळून तिथं काम सुरुवात केली. पण पहिल्या 8च दिवसामध्ये इतका सुंदर एक्सपिरियन्स आला, इतके जबरदस्त प्रचंड प्रतिसाद मिळाला की म्हणजे मला त्यापासून पाठीमागे वळून बघायची गरजच नाही पडली. आमचा पहिल्याच महिन्याचा टोटल बिझनेस होता 4 ते 5 लाख रुपये. तर मला तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की येस, मी बिझनेस करू शकते, मी काहीतरी करू शकते. आणि तिथून पुढं मी कधी मागे वळून नाही पाहिलं आणि इतकं झपाट्याने ते वाढत गेलं. तिथली जी कॅफेची जी ॲटम्सची युनिक टेस्ट होती, तिथला जो लवेबल ॲम्बियन्स होता, तो तिथल्या मुलांना खूप आवडायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले जे व्हरायटीज ऑफ ॲटम्स आहेत त्यांचं प्रेझेंटेशन आणि हे सगळं एका ॲफोर्डेबल रेटमध्ये. तर या जोरावर जवळजवळ 6 महिन्यामध्ये कॅफे खूप तिथं प्रसिद्ध झालं. आणि अशातच मग मी वेगवेगळे बिझनेस फोरम जॉईन केले आणि त्या बिझनेस फोरममध्ये मला सगळ्यांनी इतका चांगला प्रतिसाद दिला की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करू शकता, वेगवेगळा बिझनेस पुढं नेऊ शकता. MCEDने तर मला खूप मदत केलीच. MCEDमध्ये जाण्याचा हा फायदा झाला की तिथं मला ही आयडिया आली की बिझनेस कसं स्टार्टअप करू शकतात. परंतु MCEDचं अजून एक सांगायचं म्हटलं तर तुम्ही लोन्सची फॅसिलिटी, ज्या सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत, तर त्या स्कीम काय काय आहेत ह्या तुम्हाला MCEDच्या माध्यमातून खूप चांगलं पहिले 2 वर्ष ते आपल्याला पूर्णपणे आपल्याला प्रतिसाद देतात, पूर्णपणे आपली मदत करतात. मला तर गेल्या मला वाटतं 4 वर्षापासून मी अजून देखील MCEDच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर अशा पद्धतीने मी बिझनेस ग्रो केला आणि त्यानंतर मी एक बिझनेस फोरम जॉईन केलं की ज्या फोरममधून मला त्यांनी आयडिया दिली की तुम्ही आता तुमच्या फ्रँचायझीच्या बिझनेसमध्ये कसं याल. कारण की एकदम सक्सेसफुल बिझनेस झाला होता. बऱ्याच लेडीजचं असं म्हणणं होतं की सेम तुम्ही जसं करता तसंच मला देखील चालू करून द्या. तर हे मी डोक्यात धरून फ्रँचायझीचे पूर्ण 2 ते 3 महिने 6 महिने वर्ष कंप्लीट अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मी फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. आणि मी पहिली फ्रँचायझी दिली MIT कॉलेज पुणे इथं. तर त्या ज्या लेडीज होत्या, त्या लेडीज, त्यांना 2 मुले आहेत, अतिशय सुंदर रीतीने त्या त्यांची फ्रँचायझी चालवतात. आणि ही एक कल्पनाच खूप चांगली आहे की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभारली आहे आणि मी माझा स्वतःचा बिझनेस करते आहे. ही कल्पनाच अतिशय अप्रतिम आहे. तर अशा पद्धतीने मग 2री फ्रँचायझी, 3री फ्रँचायझी, असं माझ्या पुण्यामध्ये 4 फ्रँचायझी झाला. त्यानंतर मी असा विचार केला की येस, आपण आता पुण्याच्या बाहेर देखील स्प्रेड करू शकतो आपल्या फ्रँचायझीज. त्या पद्धतीने आम्ही पूर्ण रेसिपीज ॲड करत गेलो. त्यानंतर पूर्ण कुठल्या कुठल्या लोकेशनला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा जो बिझनेस करताय, तुम्ही एकटे जो बिझनेस करताय त्याच्यापेक्षा ग्रुपनी बिझनेस जर कराल तुम्ही, तर 100% तुम्ही सक्सेसफुल व्हाल आणि 100% तुम्ही मोठ्या लेवलला जाल. तर ग्रुप बिझनेस आजची काळाची गरज बनलेली आहे. तर त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्ही 100% सक्सेसफुल होणारच. आणि जो बिझनेस करताय ते पॅशनेटली केलं पाहिजे.
तुम्ही कोणताही बिझनेस करताय पण त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी देखील खूप इम्पॉर्टंट आहे. का तर तुमचा बिझनेस किती मोठा आहे हे समाजात लोकांना कळणार कसं आहे. जर त्याचं प्रॉपर मार्केटिंग नसेल तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्याला मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज वापरायला लागतात. तर ही अशाच पद्धतीने जेव्हा आम्ही ह्याचा सर्वे करत होतो की कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत प्रत्येकांपर्यंत पोचलं पाहिजे, तर त्यावेळी आम्ही माझ्या अजून एक पिंपरीचं कॅफेच्या आउटलेटचं ओपनिंग होतं. मी जेव्हा पहिले कॅफे चालू केले होते त्यांचं मला वाटतं की बिझनेस जेव्हा चालू करायच्या आधी मार्केटिंग करायला लागतं. त्याचं जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये हा मार्केटिंगचा खर्च यायचा. तर मग त्यावेळी 4 ते 5 कॅफे झाल्यानंतर मी असा विचार केला की आपण फक्त जे रोडवरती बॅनर लावतो, जे रोडवरती होर्डिंग्स लावतो किंवा जे पॅम्पलेट्स वाटतो किंवा जे काही डिजिटल मार्केटिंग करतो, याला फक्त हे बघून लोक तुमच्या कॅफेमध्ये येत नसतात. त्यांना काहीतरी युनिक हवं असतं. प्रत्येकाला काहीतरी युनिक हवं असतं की त्यांनी तुमच्या कॅफेमध्ये का यावं, त्यांनी तुमच्या आउटलेटमध्ये का यावं. तर हा विचार करून मी एक नवीन स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली. ती म्हणजे पहिल्यांदा आम्ही असा विचार केला की कॅफेमध्ये सगळ्यात जास्त कोणता पदार्थ चालतो. तर पुण्यासारख्या शहरांमध्ये कॅफेमध्ये पिझ्झा हा सगळ्यांना खूप आवडतो आणि तोच ॲटम्स खूप जास्त चालतो. मग मी असा विचार केला की आता रुरल एरियामध्ये सगळ्यांना काय आवडतं. मग आम्ही रुरल एरियाजमध्ये गेलो. माझे कलीग आहेत मिस्टर सचिन भोसले, तर त्यांच्या मदतीने आम्ही सगळ्या कॅफेजमध्ये बघितलं की तिथं नक्की काय चालतं. तर तिथल्या लोकांना सँडविच, कोल्ड कॉफी वगैरे सगळ्यांना माहिती आहे, पण पिझ्झा कोणीही विकत घेत नव्हतं. का तर पिझ्झाचा रेट हा 100, 150 किंवा 200च्या घरात होता आणि तो रेट त्यांच्यासाठी अफोर्डेबल नव्हता. तर मी त्यावेळी असा विचार केला की आपण असं काहीतरी युनिक केलं पाहिजे की तो ॲटम मार्केटमध्ये बूम झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने माझ्या कलिगच्या मदतीने आम्ही हा पिझ्झा तयार केला आणि त्याचा रेट ठेवला फक्त, मिनी पिझ्झा तयार केला आणि त्याचा रेट ठेवला फक्त 20 रुपीज. आणि ही स्ट्रॅटेजी आम्ही पिंपरीच्या कॅफेच्या ओपनिंगच्या दिवशी केली. त्यावेळी त्या कॅफेच्या ओपनिंगला, पिंपरीच्या कॅफेच्या ओपनिंगला मिस्टर नवनाथ येवले सर आले होते, जे येवलेचे आहे, जे फाउंडर आहेत. तर त्यांनी त्या कॅफेचं ओपनिंग केलं आणि तिथं आम्ही हा 20 रुपयाचा पिझ्झा इंट्रोड्यूस केला. ही स्ट्रॅटेजी वापरून मार्केटिंग कोणतंही केलं नाही, बॅनर्स कुठंही लावले नाहीत, कुठलंही डिजिटल मार्केटिंग केलं नाही. तिथं फक्त आम्ही काय केलं, थोडेसे बॅनर लावले आणि तिथं लिहिलं की मिनी पिझ्झा फक्त 20 रुपयामध्ये. तर ही न्यूज वाचून मला वाटतं की जवळजवळ 3 ते 3,500 लोक त्या कॅफेच्या ओपनिंगला आले होते की खरंच इथं 20 रुपयाला पिझ्झा मिळतो का. आणि त्या पहिल्याच दिवशी अशा 4 लाईन्स लागल्या होत्या, कंटिन्यू 4 लाईन्स होत्या, रोडपर्यंत 4 लाईन्स गेल्या होत्या त्या. आणि त्यांनी सगळ्यांनी मिनी पिझ्झा घेतला. जवळजवळ 3 ते 3,500 पिझ्झा आमचे त्या दिवशी, पहिल्या दिवशी विकले गेले आणि त्यानंतर कंटिन्यू तिथं मिनी पिझ्झासाठी लाईन लागत गेल्या. आणि ही स्ट्रॅटेजी आपण रुरल एरियाजमध्ये वापरली. त्या रुरल एरियामध्ये जे काही आपले कॅफेचं ओपनिंग झालं त्या प्रत्येक ओपनिंगला आपण हा 20 रुपयाचा पिझ्झा इंट्रोड्यूस केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यावेळी बरोबर हेच गणपतीचे दिवस होते. पिंपरी कॅफेच्या प्रत्येक गणपती मंडळांमध्ये त्यांनी मला, प्रत्येक मंडळांनी जवळजवळ रोजचे 1000-2000 पिझ्झांची ऑर्डर असायची. ते प्रत्येकाला प्रसाद म्हणून पिझ्झा द्यायचे. आणि इतकं जवळजवळ 1-2च महिन्यामध्ये ह्या पिझ्झाला इतकी मागणी लागली की तिथं सगळ्यात जास्त आपलं कॅफेचं खूप फेमस झालं त्या थोड्याशा दिवसांमध्ये. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरणं हे खूप बिझनेसमध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण एखादा बिझनेस चालू करतोय तर त्याच्यामधल्या काय काय फायदे आहेत आणि काय काय तोटे आहेत हे देखील बघणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नुकसान झाल्यानंतरच शिकण्यापेक्षा आधी थोडीशी माहिती काढून जर आपण बिझनेसमध्ये उतरलो तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर मग त्या दृष्टीने आम्ही काय केलं की समजा तुम्ही एखाद्या रुरल एरियामध्ये किंवा शहरांमध्ये एखादं कॅफे एखाद्या शॉपमध्ये ओपन केले, तिथं तुम्ही जे फर्निचर करता त्याच्यामध्ये 8-10 लाख रुपये तुम्ही घालवता. पण जर का असं झालं की तुम्हाला 1-2 महिन्यांमध्ये ते कॅफे चेंज करायचं आहे, तो शॉप तुम्हाला
परत द्यायचं किंवा दुसऱ्या शॉपमध्ये न्यायचं, तर ते तुमचं तेवढं फर्निचर तुम्ही जे फिक्स केलेलं असतं ते सगळं वाया जातं. तर त्यावेळी आम्ही एक नवीन स्ट्रॅटेजी काढली की प्रत्येक फर्निचर हे मूव्हेबल असलं पाहिजे. म्हणजे जर का आज मी इथं कर्वे रोडला कॅफे चालू केले आणि जर का मला उद्या तिथं नको आहे कॅफे आणि मला ते शिवाजीनगरला टाकायचं आहे, तर लगेचच मी ते सगळं मूव्ह करू शकते आणि माझं नुकसान तिथे कमी होईल. तर अशा पद्धतीने आपण जो कॅफेमध्ये जे काही मटेरियल ठेवतो, जो किचन ओटा असेल, टेबल चेअर्स असतील किंवा त्याचं जे काही ब्रँडिंग असेल, इंटेरियर असेल, ते सगळं मूवेबल ठेवायचं की ह्याच्यामुळे आपण जास्त मोठ्या नुकसानींमध्ये नाही जाऊ शकत. तर अशा पद्धतीने हे आपण वेगवेगळे कॅफे चालू केले आणि पुण्यामध्ये मला सगळ्यात सुरुवातीला माझं पहिलं आउटलेट होतं चिंचवडमध्ये, त्यानंतर वाकडमध्ये चालू झालं, MIT कॉलेजला चालू झालं, गरवारे कॉलेज, कमिन्स कॉलेज, त्याच्यानंतर विश्रांतवाडीला तर खूप सुंदर, म्हणजे त्या पण विश्रांतवाडीचं कॅफे जे चालू करतात त्या देखील एक लेडीजच आहेत. तर त्या लेडी असून सुद्धा इतकं सुंदर पद्धतीने ते कॅफे त्यांनी चालू केले की आम्ही कॅफेचे जे प्रॉडक्ट्स आहेत, सँडविचेस वगैरे, ते पुणे एअरपोर्टला ते पुरवतात. त्यामुळे त्यांना डेलीचा बिझनेसपेक्षा हा एअरपोर्टचा बिझनेस अतिशय सपोर्टिव्ह ठरला आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्केटिंग केलं आणि त्यांनी स्वतः देखील ते कॅफे स्वतःच्या बळावर खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ते नेलं, हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही कोणतीही गोष्ट जर पॅशनेटली चालू केली, त्या ह्याच्यामध्ये 100% तुमचे दिले. प्रत्येकजण काय म्हणतात, अरे नोकरीच बरी, परंतु बिझनेस नको, कारण की बिझनेसमध्ये खूप चढ उतार होत राहतात. पण तुम्ही तुमचं 100% पॅशनेटली देऊ शकत नाही, म्हणून हे प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम केव्हा येतो की तुम्ही तुमचं 100% नाही देत, त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. तर एक मला आठवतं की माझे एक फ्रेंड आहेत, ते मला म्हणतात नेहमी की अरे तुम्ही स्वप्न तर बघा, 100% ते पूर्ण होतात. पॅशनेटली अगदी मनापासून, हृदयापासून जी तुम्ही गोष्ट व्यक्त करता, हृदयापासून तुम्ही जे स्वप्न बघता, ते 100% पूर्ण होतं. तर आणि अजून त्याच्यासाठी एक डायलॉग पण आहे, जब आप किसी चीज़ को शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात एक हो जाती है उसे मिलाने में. तर या डायलॉगनुसार तुम्ही, मला हे सांगायचं की जे काही करताय ते तुम्ही पॅशनेटली करा. कुठलंही काम पॅशनेटली केलं पाहिजे तुम्ही. तर अशा पद्धतीने आता सध्या 3च वर्षामध्ये मी खूप सक्सेसफुल एंटरप्रेनर बनली आहे. बऱ्याच वेगवेगळ्या फोरम्समध्ये आणि JSPM कॉलेज असेल किंवा हे जे वेगवेगळे MCEDचं केंद्र असेल किंवा असे जे बरेच महिला सबलीकरणचे जे कोर्सेस आहेत, तर ते सगळ्या ठिकाणी मला ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवतात. ॲक्च्युली माझा प्रोफेशन एक आहे आणि मी बिझनेस जवळजवळ 3 ते 4 सेगमेंट्समध्ये करते. एक बुक आहे, त्याचं नाव आहे द सिक्रेट. तर त्या पुस्तकाचा माझ्यावर इतका चांगला परिणाम झाला, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ते बुक वाचलं पाहिजे आणि ते फॉलो केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, आता समजा तुमच्या लाईफमध्ये जर समजा एखादी गोष्ट नेगेटिव्ह झाली आहे किंवा तुमच्यावर एक काहीतरी वाईट प्रसंग आला आहे, तर त्या प्रसंगामध्ये 90% काहीतरी चांगलं घडलेलं असतं. हे तुम्हाला देखील अनुभव असेल की असं वाटतं की अरे बरं झालं हे असं झालं, ते त्याच्यामुळं मी हे करू शकले, त्याच्यामुळं मी ते करू शकले, बरं झालं इथं ह्या घरामध्ये असं झालं म्हणून मग मी त्या एकदम चांगल्या घरामध्ये गेले आणि तिथं माझी एवढी चांगली प्रगती झाली. तर हा जो काही पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे तो प्रत्येकाला ठरवता आला पाहिजे. म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येतात, माझ्या देखील लाईफमध्ये खूप वाईट प्रसंग आले, खूप चांगले प्रसंग आले, पण त्या वाईट प्रसंगामध्ये देखील तुम्ही पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जी नेगेटिव्ह गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी येतात, त्या तुम्हाला फक्त बघता आल्या पाहिजेत. त्या जेव्हा तुम्ही बघू शकता आणि पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवू शकता, त्यावेळी तुम्ही सक्सेसफुल एंटरप्रेनर 100% होणार. तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की आता सध्या जी कोविडची सिच्युएशन आहे ना, ती आली आहे. ती कशामुळे आली आहे? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अरे कोविडमुळे एकाची नोकरी गेली, कुणाच्या बिझनेसवर इम्पॅक्ट झाला. का तर ते फक्त एकाच लेवलनी जातात, एकाच मार्गाने जात राहतात की बस घर, एक आपलं जे काही काम आहे ते आहे आणि मग बाकीचं काही जे काही ते. परंतु तुम्ही जर
आत्ताच वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटमध्ये असाल तर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनवर मात करू शकता. तर अशाच पद्धतीने ह्या कॅफेबरोबरच मी VNS निर्माण ग्रुप हा देखील जॉईन केला. हा एक असा ग्रुप आहे की जवळजवळ त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. आपल्या ह्या VNS ग्रुपचे जवळ अल्कलाईन वॉटरचा प्लांट आहे. मिस्टर सचिन भोसले हे त्याचे फाउंडर आहेत. तर आमच्या ग्रुपचं उद्दिष्टच हे आहे की 5 लाख घरं बनवणे आणि त्यांना हे अफोर्डेबल घरं बनवण्याबद्दल नितीन गडकरींकडून देखील अवॉर्ड मिळाला आहे. तर हे जे त्यांचं उद्दिष्ट आहे की 5 लाख घरं बनवणे आणि 1000 उद्योजक बनवणे. तर मला असं म्हणायचं आहे की हे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा खूप सपोर्ट होईल. आणि आम्हाला काय हवं आहे, आम्हाला उद्योजक बनवायचेत आणि तुम्हाला उद्योजक बनायचे. तर आपण दोघांनी एकत्र येऊन हे खूप मोठं काम आपण पूर्ण करू शकतो. म्हणूनच म्हटलं की ग्रुपमध्ये काम तुम्ही खूप चांगलं करू शकता. एकटं जेवढं तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यापेक्षा 100 पटीने ग्रुपनी फार मोठ्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. तर हे जे रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे ऑल ओव्हर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचं देखील अतिशय चांगल्या रीतीने मार्केटिंग पर्सन्स देखील आम्हाला हवे आहेत तिथं की ते सगळीकडे ते स्प्रेड करू शकतील. तर त्यांचा आता एक नवीन उद्याच त्यांच्या एका नवीन प्रोजेक्टचं ओपनिंग आहे की गोविंद पार्क. ते देखील अतिशय अफोर्डेबल प्रोजेक्ट आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी शिवजल सिटी म्हणून एक प्रोजेक्ट चालू केला आहे फलटणमध्ये की ज्याला नितीन गडकरींचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि 5.5 लाखामध्ये घर अशी आपल्या ह्या VNS ग्रुपनी एक स्कीम तयार केली आणि त्याच्यामध्ये 80% सोडून 1000 घरं बांधली आहेत त्यांनी. असं स्वप्न आहे की VNS ग्रुपचं असं स्वप्न आहे की 1000 उद्योजक बनवणे आणि प्रत्येकाला स्वतःचं घर हे कंपल्सरी पाहिजे. या उद्देशाने आम्ही हे कमीत कमी खर्चाची घरं बनवलेली आहेत. तर अशा पद्धतीने हे रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट आहे. परत दुसरा प्रोजेक्ट म्हणजे काय, आता सध्याची जी काळाची गरज आहे, नॅचरल ह्या शिवजल सिटीमध्येच नॅचरल अल्कलाईन वॉटरचा सोर्स मिळाला आहे जो भारतामध्ये कुठेही नाही. हा भारतातला पहिला अल्कलाईन वॉटरचा प्लांट आहे. तिथं नॅचरल स्वरूपामध्ये हे पाणी मिळालेलं आहे. तर हे पाणी इतकं उपयोगी आहे सगळ्यांना. तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा ॲसिडिटी खूप वाढते तर तेव्हा काय परिणाम होतात, जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, जे आजार निर्माण होतात ते फक्त ॲसिडिटीमुळे होतात. आणि अल्कलाईन वॉटर हेच काम करतं. आपल्यामध्ये जे काही ज्यांना काही थायरॉईड आहे, कॅन्सर आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे, अर्थरायटिस आहे, अशा लोकांना हे कशामुळं होतं, हे सगळं हे फक्त बॉडीमधली ॲसिडिटी वाढल्यामुळं होतं. तर हे अल्कलाईन वॉटर एक्झॅक्टली हेच काम करतं की तुमच्या बॉडीमधलं ॲसिडिटी 100% घालवून बॉडी अल्कलाईन करणं. आणि अल्कलाईन म्हणजे काय, ऑक्सिजन रिच. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे हे पाणी पिल्यानंतर इतकं फ्रेश वाटायला लागतं, एनर्जी लेवल वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते. तर ह्या पाण्याचं सुरुवातीला आम्हाला गेली मला वाटतं 3 ते 4 वर्ष झाली हे पाणी तिथं कंटिन्यू येतं आहे. आणि त्यामुळं आपण तिथं एक ट्रीटमेंट प्लांट तयार केलेला आहे आणि त्याच्यावर तिथं बॉटलिंग केलं जातं. आणि आता सध्या आपल्याला या पाण्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप नेमणी आहे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे हे डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यामध्ये, तुम्ही कोणत्याही गावात असू देत तिथं तुम्हाला ही डिस्ट्रीब्युटरशिप दिली जाईल. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला शेवटच्या 10 मिनिटामध्ये, माझा नंबर आहे फोन नंबर 8999427282, या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की ज्यांना ही डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे, ज्यांना या पाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर ह्या पाण्याचा अजून एक इफेक्ट म्हणजे आम्ही सुरुवातीला हे पाणी ॲज अ टेस्टिंग म्हणून सुरुवातीला हे पाणी लोकांना वापरायला दिलं. ज्यांना कॅन्सर होता, ज्यांचा क्रिएटिन लेवल अगदी 7-8 वगैरे होता, तर अशा लोकांना हे पाणी आम्ही प्यायला दिलं. तर तेव्हा आम्हाला कळालं की त्यांचं क्रिएटिन लेवल अगदी 3 महिन्यामध्ये, रोजचं 1 लिटर हे पाणी प्यायचं आहे, अगदी 3च महिन्यामध्ये मला वाटतं की त्यांचा क्रिएटिन लेवल 2 वरती आला आणि अतिशय ते नॉर्मल झाले, त्यांची एनर्जी लेवल वाढली. तर
तुम्हाला आजाराला जेवढा खर्च येतो, एखादा समजा प्रॉब्लेम आहे कुणाला आणि त्याच्यावर गोळ्या औषधाला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जर हे पाणी पिलं तर तो खर्च कमी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही हे पाणी परत NCL मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर टाटा रिसर्च सेंटर कॅन्सर हॉस्पिटल मुंबई इथे देखील दिलेलं आहे. तिथे देखील अतिशय पॉझिटिव्ह परिणाम आलेले आहेत लोकांवर. तर या पाण्याचा अतिशय सगळ्यांना खूप उपयोग होतो. तर सांगायचं मला ह्याच्यातून एकच आहे की प्रत्येकाने एकाच बिझनेसवरती किंवा एका नोकरीवरती डिपेंड न राहता वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ बिझनेसमध्ये आलं पाहिजे. मी जर एक लेडीज आहे आणि मी माझं लग्नानंतर 14 वर्ष मी घरी राहिली आहे आणि त्याच्यानंतर मी आता गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये बिझनेसमध्ये आली आहे आणि मी एक सक्सेसफुल एंटरप्रेनर होऊ शकते. तर समाजामध्ये अशा इतक्या लेडीज आहेत किंवा इतके जेंट्स आहेत की फक्त ते विचारच करत राहत आहेत की मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे, माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली. कुणी एखाद्याने येऊन सांगितलं ना की मला हे असं बनायचं आहे, मी हे आहे, लगेच त्यांच्या डोक्यामध्ये असं विचार होतो की येस मला हे बनायचं आहे. पण ते फक्त विचारच करत राहतात, एक्झिक्युशन होत नाही. तर तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही विचार आल्यानंतर तो प्रत्येक विचार तुम्ही एक्झिक्यूट केला पाहिजे. त्यासाठी तुमचं 100% देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या हे जे फेसबुक लाईव्हमधून आत्तापर्यंत मी बघितले इतके चांगले चांगले वक्ते आलेत, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तर अशा लोकांकडून मार्गदर्शन घेऊन बिझनेसची सुरुवात केली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या 100% ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र आणल्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बिझनेस चॉईस करायचा. ते पण बऱ्याच एका ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊन उपयोग नसतो. तुम्हाला एक बिझनेस चालू करायचं, तुम्हाला 10 लोकांना विचारायला हवं की या बिझनेसमध्ये यायचं आहे का नाही यायचं आहे. तर अशा खूप ह्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. बरं, त्या बिझनेसमध्ये आल्यानंतर त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, आपण जर तोटा झाला तर कसं काय केलं पाहिजे, प्रॉफिट झाला तर काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ बिझनेसमध्ये काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून जर तुम्ही बिझनेसमध्ये आलात तर 100% तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि जर मी एक लेडीज असून करू शकते तर तुम्ही तर माझ्यापेक्षा कित्येक पटीने चांगल्या पद्धतीने हा बिझनेस करू शकता आणि पुढे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने सचिन देसाई सरांचं खूप आभार की सरांनी मला इथं बोलायला हे केलं आणि तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आत्ता कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहा, मी त्याचा आन्सर देऊ इच्छिते. तर आता बरेच इथं प्रश्न आलेले आहेत. तर कुणाला काय प्रॉब्लेम विचारायचं असेल तर सांगा. हां, तर मला इथे एक प्रश्न दिसतोय की यू अँड मी मध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत. तर याच्यामध्ये असं यू अँड मी हे जे आपलं कॅफे आहे त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविचेस, कोल्ड कॉफीज, हॉट कॉफीज असे स्नॅक्स आयटम्स आहेत आणि त्याच्याच बरोबर ती जे काही ब्रंच आयटम्स आहेत म्हणजे 100% मील नाही तर लाईट, तर अशा प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आम्ही आता तिथं रेडी टू कुक बिर्याणी ठेवलेली आहे. म्हणजे अजून एक तुम्हाला मला एक थोडंसं एक माझ्या ह्याच्यामध्ये एक किस्सा सांगायचा आहे की चिंचवडचं कॅफे मी चालू केलं होतं. तर त्याच्यानंतर मग एक दीड ते 2 वर्षांनी तिथं बाजूलाच एक मॉल आला, खूप मोठा मॉल. तर त्या मॉलमध्ये मला असं वाटलं की आता आपल्या बिझनेसवर ह्याचा परिणाम होईल का. तर त्यावेळी मग मी काय केलं की त्या लोकांना काय हवंय नक्की, मॉलमध्ये जवळजवळ 150 ते 200 स्टाफ होता. तर त्या लोकांना अनुसरून त्यांना मी जाऊन विचारलं तिथं की तुम्हाला नक्की कॅफेमध्ये जर तुम्हाला ॲफोर्डेबल रेट्समध्ये एवढ्या रेटमध्ये मिळालं, तुम्हाला जर मी कॉम्बो ऑफर दिली तर तुम्हाला काय आवडेल. तर त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून मी कॅफेमधले माझे सगळे आयटम्स ॲड केले आणि त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तो कॅफे परत चालायला लागला आणि तिथं खूप फायदा झाला. तर अजून पुढचे प्रश्न असा लिहिलेला आहे इथं की MCED बद्दल थोडीशी माहिती द्या. तर MCED हे महाराष्ट्राचे शासनाचे कोर्सेस आहेत. पुण्यामध्ये कृषी महाविद्यालयामध्ये त्याचे कोर्सेस चालतात आणि 12वी पास एवढीच त्याच्यामध्ये हे आहे. आणि उद्या एक नवीन त्यांचा एक क्लास चालू होते, उद्या सकाळी 12 ते 4 या वेळेत आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत त्याचे फक्त रजिस्ट्रेशन्स आहेत.
तर MCED तुम्ही वाटल्यास फेसबुक ह्याच्यावरती गुगलवरती टाकून बघा, तिथं त्यांचा नंबर मिळेल. मिस्टर झोपे म्हणून आहेत जे सातारा युनिटचे आहेत, मिस्टर उमाप सर आहेत जे मुंबई युनिटचे आहेत MCEDचे, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर त्यांचे जे शासनाचे कोर्सेस आहेत त्या शासनाच्या कोर्सेसमुळे त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देखील मिळतं आणि त्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेटचा असा फायदा होतो की आपल्याला जर का लोनची फॅसिलिटी हवी आहे तर जिल्हा उद्योग केंद्र पुण्यामध्ये जे आहे तर तिथं तुम्हाला लोनबद्दल सविस्तर माहिती दिली जाते आणि ते वेळोवेळी तुम्हाला लोन मिळवून देण्यामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडीज आहेत. तर मला अजून एक सांगायचं आहे की जर का तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या बिझनेससाठी 3 लाख 5 लाख 10 लाख लघु उद्योगासाठी जे काही तुम्हाला लोन हवे आहेत तर त्या लोनसाठी तुम्हाला शासनाची लेडीजनी जर हा बिझनेस चालू केला तर लेडीजला 30 ते 35% सबसिडी मिळू शकते. म्हणजे तुम्ही आपल्या कॅफेची फ्रँचायझी घेतली, 3 लाख रुपये आपल्या पार्सल सिस्टीमची कॉस्ट आहे आणि 10 लाख रुपीज प्रीमियम मॉडेलची किंमत आहे. तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेतली तर त्याला तुम्ही जर गव्हर्नमेंटचं लोन केलं तर त्याच्या गव्हर्नमेंटची 30 ते 35% लेडीजसाठी खास सबसिडी आहे. तर तुम्ही त्यामुळे MCED जॉईन करू शकता. आणि अजून प्रश्न आहेत, कॉन्टिनेंटल फूड आहे की अदर आयटम्स पण आहेत. हां, तर आता सध्या तर आपल्याकडे स्नॅक्स आयटम्स आहेत, व्हेज आहेत, नॉनव्हेज देखील आहेत. तर तुम्हाला प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार तुम्ही जे काही तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही तुमच्या कॅफेमध्ये ठेवू शकता. आणि अजून बऱ्याच जणांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्यात, प्रत्येकाची उत्तरं तर इथं नाही देऊ शकत. तर मी तुम्हाला माझा नंबर सांगते, 8999427282. या नंबरवरती तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील तर. येस, अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे? ओके, खूप सारे प्रश्न आले तिथं. ओके, हॅलो. हां, तर गेल्या 6 महिन्यामध्ये जे कोविडची सिच्युएशन होती तर त्या 6 महिन्यामध्ये प्रत्येकाने काय केलंय? ओके, येस, 8999427282. तर गेल्या 6 महिन्याच्या ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक सिच्युएशन ही काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. तर या सिच्युएशनमध्ये त्याचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे, ना की मी 6 महिने झालं कोविड आहे, लॉकडाऊन आहे, मग मला घरी बसावं लागतंय. हॅलो हॅलो, हां, दिसतंय? हॅलो, आवाज गेला, दिसतंय का? हॅलो, कोणी कमेंट करेल का? दिसतंय का? मला आवाज नाही येत, हे नाही दिसत आहे. येस, हां, UN मी इथं प्रश्न आलाय. हां, UN मी पुण्यामध्ये आहेत का? तर पुण्यामध्ये आहेत UN मी कॅफे. एक आता सध्या गरवारे कॉलेजला आहे. हां, सर, थँक्यू. हां, तर पुण्यामध्ये आहे, एक गरवारे कॉलेजमध्ये आहे किंवा दुसरं विश्रांतवाडीला आहे. महाबळेश्वरला आपलं नेक्स्ट आउटलेट चालू होतं आहे, पंढरपूरला एक नेक्स्ट आउटलेट चालू होतं आहे, फलटणमध्ये आपले 2 आउटलेट आहेत. तर अशा पद्धतीने आता सध्या तरी आपण रुरल एरियाचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की रुरल एरियामध्ये आपल्या फ्रँचायझी वाढाव्यात आणि प्रत्येकाला बिझनेस मिळावा, प्रत्येकजण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करावा. ह्याच्यासाठी आपण रुरल एरियाजमध्ये जास्तीत जास्त ट्राय करतोय आपले कॅफे ओपन करण्याचा. हां, पिझ्झा, मला इथं क्वेश्चन आलाय की पिझ्झाचा साईज काय आहे? तर पिझ्झाचा साईज आपला 5 इंची पिझ्झा आहे. हां, तर पिझ्झाचा साईज आपला 5 इंची पिझ्झाचा साईज आहे आणि आपण तो 20 रुपयाला देतो.
पिझ्झा, इथे बरेच क्वेश्चन्स आलेत. हां, तर मला असं सांगायचं आहे की आता सध्या ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये जे काही प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे किंवा जो काही बिझनेसवरती इम्पॅक्ट झालेला आहे, तर त्याच्यासाठी आता महिलांनी स्वतः काहीतरी जबाबदारी घेऊन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यांना जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांनी जर स्वतः पुढे यायचं आहे त्यांना, तर त्यांनी स्वतःचा बिझनेस करणं आणि हातभार बिझनेसमध्ये हातभार लावणं हे खूप गरजेचं आहे. तर त्या प्रत्येकासाठी ही प्रत्येक महिलांसाठी अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे कॅफे ही, आणि प्रत्येकाने ही चालू करावी अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. कारण की आताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये फक्त जेंट्सनी काम करून चालत नाही, तर महिलेनी जर त्यांना थोडासा आधार दिला तर चांगला बिझनेस होऊ शकतो आणि तुम्ही चांगलं हेल्दी लाईफ जगू शकता. येस, अजून काय प्रश्न आहेत? बरेच प्रश्न आहेत, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, अल्कलाईन वॉटरबद्दल विचारलं एकाने की अल्कलाईन वॉटरचा डेली किती घेतलं पाहिजे. हां, तर अल्कलाईन वॉटर, नॅचरल अल्कलाईन वॉटर जे आहे आपलं, त्या ब्रँडचं नाव आहे शिवजल अल्कलाईन वॉटर. तर आपल्याला डेली हे पाणी 1 लिटर प्यायचं आहे. त्याची कॉस्ट आहे 200 रुपये लिटर. तर हे पाणी फक्त डेली 1 लिटर पिण्याने प्रत्येकाला 100% इम्युनिटी पॉवर तर वाढतेच, त्याच्यानुसार त्याच्याबरोबर ॲसिडिटी देखील चांगला परिणाम होतो. ॲसिडिटी 100% निघून जाते आणि स्किनवर ग्लो यायला लागतो आणि तुमची एनर्जी लेवल देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते. तर अल्कलाईन वॉटरचे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पण बघू शकता की किती, आता फक्त फॉरेन कंट्रीजमध्ये मला वाटते की विराट कोहली जे पाणी पितो त्या पाण्याची कॉस्ट, इव्हियान नावाचं पाणी आहे ते, तर त्या पाण्याची कॉस्ट खूप जास्त आहे. तरी देखील ते फक्त नॅचरल मिनरल वॉटर पिऊन देखील एवढे एनर्जेटिक आहे. तर हे तर नॅचरल अल्कलाईन वॉटर, आणि मार्केटमध्ये जे काही अल्कलाईन वॉटर मिळतात त्याचा फक्त pH वाढवलेला असतो. 10.2 pH आपल्या वॉटरचा pH नॅचरली आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम लेवल किंवा मॅग्नेशियम लेवल ही जी शरीराला खूप गरजेची आहे ते नॅचरल स्वरूपामध्ये ह्या पाण्यामधून मिळते. तर अशा पद्धतीने हे पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या पाण्याची डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची आहे, तर कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा नंबर टाका, तुमच्याशी आमचे मॅनेजर्स वगैरे आहेत ते कॉन्टॅक्ट करतील. अजून खूप खूप कमेंट आलेत, खूप प्रश्न आहेत. येस, अजून काय, कुणाला काय प्रश्न विचारलेत का अजून? मी माझा नंबर सेंड केलेला आहे ग्रुपवरती, बघा. मी बारामतीमध्ये करू शकतो का? येस, 100% करू शकता. आपण एका ठिकाणी जर फ्रँचायझी दिली तर तिथून 5 किलोमीटर अंतर आपण फक्त एका गावामध्ये फ्रँचायझी देत नाही. तर बारामतीमध्ये अजून तर आपली फ्रँचायझी ओपन झालेली नाही आहे, तर 100% तुम्ही बारामतीमध्ये फ्रँचायझी आपली ओपन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि हाऊ मच इन्व्हेस्टमेंट, तर 2 मॉडेल्स आहेत. जसं की मी मगाशी सांगितलं की एक 3 लाखाचं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण किचन सेटअप देतो आणि आपल्या ब्रँडचं जे काही आहे ते आपण देतो, आणि तुम्हाला एक पार्सल मॉडेल म्हणजे टेक अवे मॉडेल आपण एक बिझनेसची सुरुवात करून देतो. त्याची कॉस्ट आहे 3 लाख रुपये. आणि दुसरं आहे प्रीमियम मॉडेल जे 400 ते 500 स्क्वेअर फीटच्या शॉपमध्ये आपण देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेटअप येईल, किचनच्या सेटअप बरोबर बाहेरचा जो डायनिंग आहे किंवा ऑल टोटल फर्निचर विथ ब्रँड, तुमचा पूर्ण जे काही डिजिटल मार्केटिंग वगैरे आहे त्याचा सगळा पूर्ण आपण सपोर्ट करतो. आणि हे जे काही आहे त्याची किंमत आहे 10 लाख रुपये. तर दोन्हीपैकी कोणत्याही तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याची फ्रँचायझी तुम्ही घेऊ शकता. प्रश्न आहे नेक्स्ट, मॅडम बँका लोन देतील का? तर बँका लोन देतील का, तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं एक बिझनेस मॉडेल बँका का लोन देत नाही? प्रत्येकाचं काय म्हणणं असतं की बँका लोन देत नाहीत. तर का देत नाहीत? तुमचं प्रत्येकाने तुम्ही IT रिटर्न भरलं पाहिजे.
तुमचा उत्पन्नाचा, समजा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. बँकेला फक्त एक श्युअरिटी पाहिजे असते की या माणसाने माझ्याकडून लोन घेतलंय तर तो लोन परत करायला, त्याचे हप्ते भरायला इलिजिबल आहे का. तर तुम्ही फक्त त्यांना हेच सांगायचं आहे की एक चांगला बिझनेस मॉडेल तयार करायचं आहे की, आणि त्या बिझनेस मॉडेलमध्ये प्रॉफिट एवढं होईल किंवा लॉसमध्ये गेलात तर काय कराल, प्रॉफिटमध्ये गेलात तर तुम्ही कशा पद्धतीने त्या बँकेचे हप्ते भराल, हे फक्त त्या मॅनेजरला जर तुम्ही समजावून सांगितलं, तशा पद्धतीचा एक बिझनेस मॉडेल जर तुम्ही बँकांना दाखवलं तर 100% बँका लोन देतात. आणि त्याच्यात मगाशी पण मी सांगितलं की जर का हे लोन जर तुम्ही लेडीजच्या नावाने घेतलं तर त्यांना त्याच्यामध्ये 30 ते 35% लोन मिळू शकतं. सबसिडी 30 ते 35% सबसिडी मिळू शकते. तर आता अजून एक प्रश्न विचारलाय पुढच्यांनी की लेडीजसाठी कोणते बिझनेस मराठा तर लेडीजसाठी कोणते बिझनेस असू शकतात. तर आता सध्या लेडीजसाठी बरेच बिझनेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्या बिझनेसची सुरुवात मी MCD मधून केलेली आहे. तर MCD मध्ये डिजिटल मार्केटिंग असू देत किंवा असे माझं कॅफेचंच आहे आता सध्या, की मी आता सध्या कॅफे सुरुवात केलं. ह्याच्यामध्ये मला सुरुवातीला कोणतंही नॉलेज नव्हतं. मी एक बेस्ट शेफ वगैरे असं काही नव्हतं. ज्या बिझनेसमध्ये आपण पडू त्या बिझनेसमध्ये, आणि एक पॅशन पाहिजे तुमच्यामध्ये, फक्त 100% तुम्हाला ते बिझनेस रन करायची, त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं तर किंवा त्याच्यामध्ये लॉस झालं तर ते सहन करण्याची ताकद पाहिजे फक्त, तर तुम्ही बिझनेसमध्ये पडू शकता 100%. तर आता पुढचा प्रश्न काय आहे, बऱ्याच जणांनी प्लीज सेंड युअर नंबर असं सांगितलेलं आहे. तर UMO ग्रुपवरती माझा नंबर आहे रत्नावली इंगळे 8942727282. हा माझा नंबर आहे. हां, तर इथं विचारलाय प्रश्न की कोणकोणत्या सिटीमध्ये आहे. तर पुण्या व्यतिरिक्त आता आपलं सध्या चालू आहेत ते फलटणमध्ये 2 कॅफे आहेत आपले, त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये चालू आहे, पंढरपूरमध्ये चालू आहे आणि कराडमध्ये चालू आहे. तर या गावांव्यतिरिक्त, कारण की आता पंढरपूरमध्ये जर एक कॅफेची फ्रँचायझी आपण दिलेली आहे तर तिथं आपण दुसरी 5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये आपण दुसरी फ्रँचायझी देत नाही. तर खरंच हे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशननी जो हा उपक्रम चालू केला आहे की बिझनेस सक्सेसफुल बिझनेस एंटरप्रेनर्सचं स्वतःचं मत व्यक्त करण्याबद्दल आणि त्यांच्या स्वतःचं मनोगत व्यक्त करून दुसऱ्यांना देखील मार्गदर्शन देणे, की त्याच्यामध्ये त्यांना मोटिवेशन भेटतं. खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचा. आणि अजून काय कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? मिनिट. हां, तर हो, आपली वेबसाईट आहे कॅफे UNME.in. यू अँड नाही आहे, UNME.in ही आपली वेबसाईट आहे. तर यूट्यूबवरती तुम्ही ही सर्च करू शकता, गुगलवरती सर्च करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कॅफेचं जे काही इंटेरियर आहे, इंटेरियर ब्रँडिंग आहे किंवा आपल्या कमिन्स कॅफेचं ओपनिंग असेल किंवा जे पिंपरी कॅफेचं आहे ते तुम्ही करू शकता. येस, थँक्यू सो मच. युनायटेड मराठा ऑर्गनायझेशननी खूप छान संधी दिली, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. जय शिवराय.